आज आपण बघणार आहोत केळफुलाची भाजी. केळफुलाची भाजी ही एक अत्यंत पौष्टिक आणि चवदार पारंपरिक रेसिपी आहे. केळफूल साफ करण्याची पद्धत आम्ही आधीच्या व्हिडिओमध्ये दाखवली आहे. त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. साफ केलेलं केळफूल चिरून ओव्हरनाईट दही आणि मिठाच्या मिश्रणात मुरू द्या, जेणेकरून केळफुलाचा चीक निघून जाईल. दुसऱ्या दिवशी भिजवलेलं केळफूल व्यवस्थित पिळून घ्या. केळफूल साफ करणे थोडे कष्टाचे असले तरी योग्य पद्धतीने केल्यास भाजी अतिशय चविष्ट लागते. काळे वाटाणे कुकरमध्ये 3 ते 4 शिट्ट्या देऊन शिजवून घ्या. कढईत खोबरेल तेल गरम करून चिरलेली मिरची आणि ठेचलेला लसूण गोल्डन होईपर्यंत परतून घ्या. बारीक चिरलेला कांदा गुलाबीसर होईपर्यंत परता. या फोडणीत हळद, तिखट, गरम मसाला, मीठ, बारीक चिरलेली कोथिंबीर आणि कोकम घालून 2-1 मिनिटं परता. फोडणीत पिळलेलं केळफूल आणि शिजवलेले काळे वाटाणे घालून एकत्र करा. भाजीवर ताटली झाकून त्यावर पाणी ओता. आता भाजी वाफेवर चांगली शिजू द्या. अधूनमधून 1-2 वेळा झाकण उघडून परता, जेणेकरून भाजी खाली लागणार नाही. केळफूल व्यवस्थित शिजल्यानंतर ताजं खवलेलं खोबरं आणि चिरलेली कोथिंबीर घालून मिक्स करा. सर्व्ह करताना वरून उरलेली कोथिंबीर आणि खवलेलं खोबरं घालून सजवा. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. थँक यू.